नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ई चलनच्या जाचाविरोधात वाहतूकदारांचा आझाद मैदानात एल्गार. दुबईत अडकलेल्या पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले. डोंबिवली ते ठाणे दरम्यान बस सेवेची सुरुवात. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ. आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांनी स्वीकारला अधिकृतपणे पदभार. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. राज्य सरकारच्या वाहतूक विभाग आणि पोलिसांकडून विनाकारण ई चलन अनेक वेळा ऑनलाईन पद्धतीनं घेतलं जातं. त्यामुळं त्याचा संताप म्हणून बस ओनर्स सेवा संघाच्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीतर्फे गुरुवारी राज्यभरातील वाहनांसह थेट आझाद मैदानात धडकण्याचा इशारा दिला. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वाहतूकदारांच्या समितीनं याविषयी माहिती दिली. तसंच शासनानं तोडगा काढला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचंही सांगितलं. दरम्यान वाहतूकदारांच्या या संपाचा फटका शालेय विद्यार्थी आणि चाकरमान्यांना बसण्याची चिन्ह आहेत. राज्य सरकारनं महसूल वाढीसाठी ई चलनचा एल्गा हत्यार म्हणून वापर सुरू केला. टार्गेट देऊन वाहतूक नियम मोडल्याबद्दल दंडाच्या केसेस केल्या जात असून दिवसेदिवस त्यात वाढच होताना दिसते, असा आरोप वाहतूकदार संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. MMR रिजनमधील 40,000 बसेसचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बस मालक संघटनेचे प्रवक्ते राजेंद्र पाटील आणि विजय यादव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ई चलन दंडमुक्तीसाठी सरकारनं समिती स्थापन करून तोडगा काढण्याची खात्री दिली होती, मात्र आजवर काहीही तोडगा काढलेला नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील वाहतूकदारांच्या समस्येची कबुली देऊन अडचणीविषयी सहमती दर्शवली, मात्र ठोस निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली. ई चलनच्या नावाखाली गैरप्रकार सुरू आहेत. प्रत्येक कॉन्स्टेबलला ई चलन कारवाईचं टार्गेट दिलं आहे. एक प्रकारे हा महसूल वाढीचा स्रोत बनला आहे. हे सर्वांनाच जाचक आहे. तेव्हा शासनानं चर्चेसाठी यावं अशी मागणी असून गुरुवारी याच 5 मार्च रोजी आझाद मैदानात वाहनांसह भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. 2 लाखांच्या फायद्याच्या आमिषाला बळी पडून पुण्यातील एका व्यावसायिकाची कल्याणमध्ये फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. नोटा बदलून 5 लाखांच्या बदल्यात 7 लाख रुपये देण्याचं आमिष दाखवून आरोपींनी त्याला कल्याण इथे बोलावलं आणि लूट केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाणे पोलिसांनी कारवाई करून 8 आरोपींना अटक केली. आरोपींनी अशाच पद्धतीनं इतर किती जणांना गंडा घातलाय याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे आरोपींना जेरबंद केलं आहे. आर्थिक आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आल्याचं ACP कल्याणजी घेटे यांनी सांगितलं.
भिवंडी तालुक्यात विविध ऊर्जा प्रकल्पांचे मनोरे उभारणं आणि वीज वहन तारांचं जाळं उभारण्यासाठी अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय विविध प्रकल्पग्रस्त हितकारी कृती परिषद स्थापन करण्यात आली आहे. ऊर्जा प्रकल्पांसाठी सुपीक जमिनी वापर हक्क कायद्यान्वये 7 बाऱ्यावर इतर हक्क म्हणून नोंदवून घेतल्या जात आहेत. मात्र या जमिनींसाठी अत्यल्प मोबदला दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपादन प्रक्रिया राबवली जात असल्यानं नाराजी वाढते. ऊर्जा प्रकल्पातील काही अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतानं आर्थिक साटलोट करून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कायद्यानुसार योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी ही परिषद स्थापन करण्यात आली असल्याची माहिती परिषदेचे मुख्य संयोजक भगवान सांबरे यांनी दिली. परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भूसंपादन कायद्याबाबत मार्गदर्शन देखील केलं जाणार असून शासन दरबारी पाठपुरावा करून ऊर्जा प्रकल्प कंपन्यांच्या विरोधात लढा देण्यात येणार आहे. तसंच शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मदत, योग्य तो मोबदला आणि पारदर्शक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी परिषद कार्यरत राहणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. डोंबिवली ते ठाणे दरम्यान वाढत्या लोकल रेल्वे गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असतानाच अखेर बस सेवेची सुरुवात करण्यात आली. भाजप नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन विभागामार्फत प्रायोगिक तत्वावर ही बस सेवा सुरू करण्यात आली. आजपासून डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव सर्कल ते ठाणे माजिवडा जंक्शन या दरम्यान बस सेवा सुरू झाली. या बस सेवेचा शुभारंभ डोंबिवलीचे आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी बसला हिरवा झेंडा दाखवत ती ठाण्याच्या दिशेनं रवाना केली. यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी राजकीय टोला लगावला. आम्ही सर्व एकत्र आल्यानं बऱ्याच लोकांना गुदगुल्या होणार आहेत असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दरम्यान हा टोला नेमका कोणाला उद्देशून होता याबाबत राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा रंगू लागली. बस सेवा सुरू झाल्यानं डोंबिवली ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठाच दिलासा मिळणार आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे विद्यार्थी दुबई विमानतळाकडे रवाना झाले होते. पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे 84 विद्यार्थी सहलीसाठी दुबईला गेले होते. मात्र ते अडकून पडल्यानं त्यांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला होता. आता हे सर्व विद्यार्थी हॉटेलमधून दुबईहून मुंबई विमानतळावर सुखरूप काल रात्री उतरले आहेत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका इथं नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. महापौर नारायण चौधरी आणि उपमहापौर तारिक मेमन यांनी महानगरपालिकेत आपापल्या पदाची सूत्र हाती घेतली.
यावेळी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. नवीन पदाधिकाऱ्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. महापौर नारायण चौधरी यांनी पदभार स्वीकारताच सफाई मोहिमेला सुरुवात केल्याचं सांगितलं. शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्यावर आपण भर देणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी लाल परी आता केवळ प्रवाशांनाच नव्हे तर महसूल वाढीला देखील वेग देणार आहे. पुढील 5 वर्षात केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल 250 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. चांद्यापासून बांद्यापर्यंत, गावखेड्यापासून महानगरांपर्यंत पोहोचलेल्या एसटीच्या प्रत्येक चाकासोबत आता महसुलाची नवी चक्र देखील फिरणार आहे. बस स्थानकं, त्यांचा परिसर, बसेसच्या आतील आणि बाहेरील भाग तसंच उपलब्ध सर्व संसाधनांचा पुरेपूर वापर करून जाहिरात महसूल वाढवण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून पुढील 5 वर्षासाठी 250 कोटी रुपयाहून अधिक महसूल देणारी निविदा स्वीकारण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सद्यस्थितीत कार्यरत असलेले जाहिरात परवानाधारकांचा परवाना कालावधी समाप्त झाल्यानंतर जाहिरातींचे अधिकार नवीन परवानाधारकांकडे जाणार आहेत. सध्या जाहिरातीद्वारे दरवर्षी सुमारे 22 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं. नव्या निविदेमुळे या उत्पन्नात तब्बल दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार आहे. अशा प्रकारे तिकीट विक्री व्यतिरिक्त विविध पर्यायी स्रोतांमधून उत्पन्न निर्माण झालं तर एसटीला भविष्यात तोट्याच्या गर्तेत जाण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास देखील मंत्री सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर म्हणून गौरवलं गेलेल्या तालुक्यातील भराडेपाडा इथलं शिवमंदिरात शिवजयंतीच्या निमित्तानं 5 आणि 6 मार्च रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 5 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार असून सकाळपासूनच होम हवन, भजन कीर्तन यांचं आयोजन करण्यात आलंय. संध्याकाळी तुकाराम बीज निमित्तानं वारी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 6 मार्च रोजी संध्याकाळी मंदिराच्या शक्तिपीठाचा प्रथम वर्धापन दिन साजरा केला जाणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मागील महिन्याभरापासून तयारी करत असल्याचं राजूभाऊ चौधरी यांनी सांगितलं. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा,
ई चलनाच्या जाचाविरोधात वाहतूकदारांचा आझाद मैदानात एल्गार. दुबईत अडकलेल्या पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे विद्यार्थी मुंबईला सुखरूप परतले. डोंबिवली ते ठाणे दरम्यान बस सेवेची सुरुवात, रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ. आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांनी स्वीकारला अधिकृतपणे पदभार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.